पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभो श्री रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय, जय श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदितो ज्ञान राजा सुपात्र। प्रिय अटविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सजयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं, वात्समनिरीवतं सरसी नाशयति विघ्नं। या कुंदेन्दु तुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनवरदण्डमण्डितका, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभुर्देवीर्देवे सदा वंदिता समपातो सरस्वती भगवती निशीस जाड्यावहां। मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत्कृपातम वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत्। वसुदेव सुतं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरु। जानवी पृथ्वी समुद्रलिते ते नाम माझे वाचा, सुजा रूपी सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो। ज्या पादे फणी कालिया स्पर्शिरा ते पाय माझे भाळी असो। ज्या हस्ते गिरिगोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मनी प्राणित क्लेशनाशाय गोविंदा तुझ शरणं। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णुभवयार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोतावक्ता श्री पांडुरंग समर्थ, पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय, जय श्री रघुवीर समर्थ। करता एकची श्री रघुनंदन, ओम श्री हनुमते नमः, 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 ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुत तुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं, वातात्मजं वानरितमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मायोग पीठे तटे भीमरत्य, वरं पुंडरीकाय दातुं मुनिन्द्रे। समगत्य विष्णुं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं। श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम
राम जय राम जय जय राम, श्री 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 राम जय राम जय जय राम, जय जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 10 भाग 2। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री प्रभो रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। नित्य श्री राम नाम स्मरता, सीता देही विदेहता, शंका न मनी देह छेदिता, तेची श्लोकार्था अनुवादे। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो। बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतासी, अंजवू चित्तासी आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा। पांडुरंगा तुझी हे चरणीचे तुट्टानुसंधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी, कळले येतैसे गाईन मी तुझं, जनस्वी काज काय माझे, करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा। तेवी मी जे जे बोले, प्रभू ते तुमचेच शिकविले, म्हणून हा उधारी जो जे वेग आपले आपण देवा, म्हणून उदारी जो जे आपले आपण देवा। ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदर कांडातील 10व्या अध्यायाच्या भाग 2ला सेवेला प्रारंभ करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर अनंतबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून सेवेला प्रारंभ। माऊलीच्या मुखामध्ये नित्य रामनाम असल्यामुळं माऊली कोणत्याही कसल्याही भीतीला घाबरत नाही, कोणत्याही संकटाला डगमगत नाही। माऊलीची अवस्था देहीच विदेही अवस्था झालेली आहे। जो भक्त भगवंताचं नामचिंतन करतो त्याची देहीच विदेही अवस्था व्हायला हवी। त्यामुळं जरी 11 विक्राळ राक्षसनी भोवताली येऊन हाणण्याची, मारण्याची, तोडण्याची, संपवण्याची भाषा जरी करत असल्या तरी सीता माऊली निश्चित आहेत। त्या निश्चिंत असल्यामुळं अजिबात कुणालाही घाबरत नाहीत। नाव वैदेही सीता सती, देह भयाची नाही भ्रांती, श्रीराम ध्याने भय निवृत्ती, न मानी क्षिती देहाची। सीता माऊली मुळातच विधेयी आहात आणि विधेयी असल्यामुळं त्यांना देहाची, भयाची, कशाचीच काळजी नाही म्हणतात। त्यांनी या देहाची अजिबात पर्वा केलेली नाही। छेदा भेदा खासमस्ती, श्रीराम भोक्ता सर्वाभूती, परी नावे न पाहि लंकापती, स्वप्न स्थिती स्पर्शेना। तुम्ही मला मारा, हाना, तोडा, खावा, काही करा, तुमच्या सगळ्यामध्ये कोण आहे तर आत्मा रूपानं श्रीराम नांदत आहे। माझं काही याच्याबद्दल दुमत नाही, सीता माऊली म्हणते। पण स्वप्नात ही रावणाचा स्पर्श किंवा रावणाला मी स्पर्श करेल
हे घडणार नाही म्हणते. देह करावया रामार्पण तुम्हात सबाय श्रीराम पूर्ण. तुम्ही करिताची भक्षण ब्रह्म अर्पण देह माझा. सीता माऊली म्हणते हा देह मी रामाला अर्पण केलेला आहे. तुमच्या आतमध्ये बाहेर सबाह्य राममय अवस्था आहे. तुम्ही भक्षण केलं मला तर माझा हा देह देवाचे कारणी लागेल, ब्रह्म अर्पण होईल. देह ठेविता कृमी होती तो लावावा उपकारती. मज बक्षावे तुम्ही समजती भोक्ता सर्वाभूती श्रीराम. जर आपण मृत पावलोन देह तसाच ठेवला तर त्याच्यात आळ्या किड पडतात आणि तो देह शेवटी नाश पावतो. म्हणून हा देह आपण उपकारासाठी लावावा. तुम्ही भक्षण केलं तर तुमचा आत्मा शांत होईल आणि तुमचा आत्मा त्या आत्म्याचा भोक्ता. सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये माझा प्रभू श्रीराम आहे. माऊली सीता बोलते देह छिन्न भिन्न करा समजती. आत्मा घाला अग्निपत प्रति परिणा तळ लंकापती. जान निश्चिती नेम माझा. तुम्ही मला मारा हाना देहाचे तुकडे तुकडे करा अथवा मला अग्नीमध्ये घाला, परंतु मी लंकापतीला माझ्या देहाला स्पर्शही करू देणार नाही. हा माझा नियम आहे असं सीता माता बोलते. कराळ विकराळ वदनाकृती घरघर हाका माराल किती. नाही वर्णे लंकापती स्वप्न सुसुप्ती जागृती. अगं तुम्ही अकराळ विकराळ भयंकर राक्षसनी किती ओरडाल, किती कालवा कराल, किती भीती घालाल, काही जरी केलं तर मी राजा रावणाला कधीच वरणार नाही. अशा प्रकारे सीता माऊली बोलताना म्हणतात जागृती, स्वप्नी आणि सुसुप्ती या तिन्ही अवस्थेत मी राजा रावणाची होणार नाही, ते कबूलही करणार नाही आणि हे शक्यही नाही. निदडी देखोनी सीता सती राक्षसी चळचळा कापती. हे शोभली आमा प्रती करील शांती अवघियाची. धाडशी सीता माऊलीला सत्य पतिव्रता माता असणाऱ्या त्यांना राक्षसनींनी पाहिलं. राक्षसनी चळचळ कापू लागल्या. त्यांनी विचार केला की सत्य पतिव्रता सीता जर रागाला गेली तर सगळ्या आपल्या राक्षसनींची शांती करेल. आमचा द्वेष न करी सीता सर्वाभूती देखे रघुनाथा. रावणाज्ञेसी छळता आम्हा समजता अवश्य निमनी. राक्षसनी विचार करू लागल्या की आपल्याला सीता माऊली दोष देत नाही, आपल्याला आपला द्वेष करत नाही. सगळ्यांच्या मध्ये आत्मारूपानं राम आहे असं सीता म्हणते. आणि रावणाच्या आज्ञेनं, रावणाच्या सूचनेनं जर आपण या सीताला छळायला गेलं तर आपलं मरण आल्याशिवाय सगळ्या जणींचं राहणार नाही असं राक्षसनी विचार करतात. इचेनी अभिलाषे रावण सन्निपाते पावेल मरण. ऐशा राक्षसी आपापन स्वये गुणगुण त्या करतील. राक्षसनी मध्ये एकमेकीला त्या बोलू लागल्या. राजा रावणाला सीता माऊलीचा सन्निपात झालेला आहे. सन्निपातामुळं तो सीता माऊलीचा अभिलाष मनामध्ये धरतो. पण राजा रावणाला मरावं लागेल अशा राक्षसनी सगळ्या गुणगुण करत आहेत. आजच्या भागामध्ये आज आपण इथंच थांबू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय.
श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय जय। श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम। जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम। केशवा माधवा केशवा नारायण माधव गोविंद विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा संकर्षण वासुदेवा प्रद्युम्न निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्ण श्री विठ्ठल पांडुरंगा केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा संकर्षण वासुदेवा प्रद्युम्न निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्ण श्री विठ्ठल पांडुरंगा श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल।